गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 2 माजी आमदारांसह एका माजी आमदार पुत्राचा येत्या बुधवारी 29 ऑक्टोबर रोजी भाजपात प्रवेश होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यात माजी आमदार राजन पाटील यांनी हजेरी लावली होती। त्या दौऱ्यातच सोलापुरातील 3 बड्या नेत्यांची भाजप प्रवेशाची तारीख ठरली आहे। सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे या तिघांचा बुधवारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश होणार आहे। माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने आणि बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित आणि विक्रम शिंदे यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती। त्यानंतर माजी आमदार माने यांच्या प्रवेशाला सोलापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता। भाजप कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरातील पक्ष कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। त्याबाबतचा अहवालही जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी प्रदेश भाजपला पाठवला होता। त्यामुळे हे भाजप प्रवेश लांबणीवर पडणार की काय अशी चर्चा सुरू होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा मंगळवेढ्यातील नियोजित दौराही रद्द केला। त्यामुळे पक्ष प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जात होते। दिलीप मानेंचा प्रवेश पुढच्या टप्प्यात होणार असल्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितले।